नमस्कार. तोंडातून आवाज फुटतो की नाही पाहिला आधी. मराठी भाषेबद्दल मी काही वेगळं बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही, कारण माझा जो सध्याचा बिझनेस आहे हा माझ्या मराठी भाषेवरच अवलंबून आहे. मराठी भाषेतले वेगवेगळे स्तर दाखवण्यामध्येच माझा सगळा वेळ जात असतो. आज मला इथं बोलवलं, मला राजसाहेबांचा फोन आला. ते आम्ही अभिजात भाषा दिन साजरा करतोय, तर त्यावेळेला तुम्हाला यायचं आहे. आणि हो म्हटलं, काय ठीक आहे ना, कधी आहे, आता आहे. पण मग त्यात तुम्हाला कविता म्हणायची आहे. इथं मी पहिला हादरलो. कविता म्हणायची नाही. मी काय म्हटलं, काय माहिती आहे का, माझं ना सध्या शूटिंग चालू आहे आणि त्या शूटिंगमधून मला वेळ काढून येणं जरा कठीण वाटतंय, कारण बाकी सगळं थांबलं, परत एपिसोड पण जायचं आहे, तर मला वेळ मिळणार नाही. असं मी येऊन सांगू का, विचारू का त्यांना? नको. तुम्ही बिलकुल येऊ नका, कारण माझ्या डोळ्यासमोर सगळं पुढचं चित्र उभं राहिलं. मला वाटतं तुमच्याही डोळ्यासमोर उभं राहिलं असेल. शेवटी मी कसं तरी त्यांना मनवलं, मला यायलाच पाहिजे होतो. राजसाहेबांनी बोलवलं म्हटलं, मी नाही म्हणणं शक्य होणारच नाही असं ना. आणि मी आलो. आता कविता म्हणणं हा खरं म्हणजे माझा धर्म नाही आहे. आम्ही डायलॉग बोलतो. आता ते डायलॉग थोडे म्युझिकल होत असतील, पण त्याला कविता नाही म्हणता येणार. पण ते आम्ही करू शकतो, पण बाकी नाही करता येत दुसरं काही. पण तरी म्हटलं बघूया काय काय होतं, बघूया, पुढे जाऊया. तेव्हा मला एक कविता सापडली जी आपल्यापैकी बऱ्याच लोकांना फार जवळची वाटेल. अर्थात ती मलाही फार तशी जवळची वाटते. आपल्या हे आपण जे लोक बसलात त्याच्यातले एक सोडून किंवा दोन सोडून एक माणूस तरी तसा असेल असं मला वाटतं त्या कवितेमध्ये. तर मी तुम्हाला ती म्हणून दाखवतो. चुकेल, कधी कधी बोलताना फापलेल, फारसं मनावर घेऊ नका. मी बोलत राहीन, तुम्ही ऐकत राहा. विदूषकी हा माझा धंदा आहे. आहे ना, रिलेटेड आहे ना माझ्याशी. विदूषकी हा माझा धंदा आहे, रुपया अगदी चोख बंदा आहे. धंदा हा शब्द काही तुम्हाला रुचला नाही. तुम्हाला वाटलं असेल मला दुसरा काही सुचला नाही. व्यवसाय, हो व्यवसाय हाच शब्द तुम्हाला बरा वाटतो, प्रतिष्ठेच्या दृष्टीने खरा वाटतो. संस्कृत कपडे घातलेला सुसंस्कृत माणूस वाटतो. व्यवसाय इथे माझा निरूप आहे. माझं आणि संस्कृत मुळातच वाकडं होतं. देवाला घातलेलं मी ते साकडं होतं. संस्कृत या शब्दाचा उच्चारातच मी मुळात मार खायचो. नटबोल्ट स्क्रू यामधला स्क्रू सारखा संस्कृत मधला मी स्क्रू उच्चारायचो. संस्कृतच्या तासाला विदूषकी प्रथम शिकलो. तेव्हापासून मी तेवढ्यावरच टिकलो. माफ करा, विदूषकी हा माझा धंदा आहे, रुपया अगदी चोख बंद आहे. शरीराची करू शकतो वेलांटी, अशी माझी वळणदार कोलांटी. फिदी फिदी हसतो मी, ठपकल मारून बसतो मी. पोळीसारखी माझी टोपी खातो, जागा असून चक्क गाढ झोपी जातो. डोक्यापेक्षा श्रेष्ठ मानतो मी तंगडी, सबबी सारखीच चालते ती अजून लंगडी. विदूषकी हा माझा धंदा आहे, रुपया अगदी चोख बंद आहे. सर्कस असो, नाटक असो,
सिनेमाच्या शूटिंगचं फाटक असो, मला आत जावंच लागतं. कंत्राटानं मला शोधावंच लागतं. लफंग्याचा धंदा म्हणून फसवावंच लागतं. विदूषकाला धंदा म्हणून हसवावंच लागतं. नसली जरी माझी इच्छा, धंदा माझा सोडत नाही पिच्छा. असा हा ताप आहे, पूर्वजन्मी मिळालेला एक शाप आहे. चार चौकात घरातून मी बसलो आहे. नवे किस्से नव्या कोट्या मी पेचत असतो. माझ्याकडे सतत लक्ष वेधत असतो. लोकांनाही माझी चटक लागली. मी येताच इतर विषय वगळतात. माझे किस्से, माझ्या कोट्या सुपारीच्या खांडासारख्या चघळतात. विदूषकी हा माझा धंदा आहे. रुपया अगदी चोख बंद आहे. विदूषक असतो तरी पुस्तक मी वाचत असतो. त्यातले महत्त्वाचे मुद्दे मनात मी टाचत असतो. एकदा मी वाचले की तरण्यामध्ये बुडणं असतं, तसंच अगदी हसण्यामागे दडलेलं रडणं असतं. असे मिठाच्या पाण्यात भिजवलेला रुमाल मी तेव्हापासून खिशामध्ये ठेवत असतो. स्टेजवरून हसताना हसवताना मधून मधून डोळ्यांना लावत असतो. टीकाकार म्हणतात की ओठावर जरी माझ्या हसू आहे तरी डोळ्यामध्ये करुणेचा आसू आहे. आणखी असं वाटलं की जे कोणी कलावंत टाळ्यावर नजर ठेवून असतात ते फारसे वाढू शकत नाहीत. त्यांच्या कलेला फटाका फुसका ठरतो. बंदुकीचा बारदे काढू शकत नाहीत. तेव्हापासून टाळ्या पडू लागल्या की मी लोकांकडे स्टेजवरून माझी पाठ वळवतो. माझी नजर असते, टाळ्यांकडे माझी नजर असते हे न बोलताही त्यांना इथं कळतं. अशा वेळी माझा पार्श्वभाग बघून माझ्या मनात लोकांच्याबद्दल भलता शंका काढून लागतात. लोकांना अनावर हसू येतं. टाळ्यांचा पाऊस पडू लागतो. जन्माला आलो तेव्हा सटवीनेच पहिलीच टाळी दिली असणार. विधी लकीत कोण आणि कसं पुसणार? कारण विदूषकी हा अखेर माझा धंदा आहे. रुपया अगदी चोख अगदी बंद आहे. ही कविता कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांची आहे. आणि मला ती कुठेतरी ती कविता वाचताना मी कुठेतरी आरशात मला बघितल्यासारखं वाटलं. म्हणून मी आज तुमच्यासमोर सादर केली. तुम्हाला आवडलेलं असं वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. गेली जवळपास 30-40 वर्ष किंवा खरं तर त्याहीपेक्षा जास्त जी व्यक्ती आपल्याला त्यांच्या अभिनयातून, त्यांच्या कौशल्यातून, त्यांच्या रंगमंचाच्या वावरातून आणि सिनेमाच्या पडद्यावरून फक्त आणि फक्त हसवत आली आणि कधी मध्येच हलकेच रडवत आली, माननीय महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि यानंतर मी मंचावर इथं आमंत्रित करते अभिजात मराठी भाषा समितीचे जे अध्यक्ष होते. गेली अनेक वर्ष आपल्या जवळपास 29 कादंबऱ्यांमधून ते मराठी साहित्य विश्वामध्ये एक अत्यंत महत्त्वाचे साहित्यिक म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक वर्ष ज्यांनी हा विषय लावून धरला होता त्या रंगनाथ पाठारे सरांना मी इथे आदरपूर्वक आमंत्रित करते. नमस्कार. कारण मी इथं कविता सादर करावी अशी काही कल्पना नव्हती. एक 10 मिनटापूर्वी मला हर्षल देशपांडेंनी सांगितलं तुम्हाला चालेल का कविता सादर करायला. तर म्हटलं ते जास्ती सोयीचं ना, कारण मी काही भाषण करणारा माणूस नाही, लिहिणारा माणूस आहे. आजच्या या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपल्या मराठीपणाचं काही वैशिष्ट्य सांगणारी अशा काही ओळी मी आपल्या समोर सादर करतो. त्या गोविंदाग्रजांच्या आहेत. गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी कवी म्हणून ते गोविंदाग्रजचं नाव त्यांनी घेतलेलं होतं. हे आपल्या मराठीपणाचं सगळं वर्णन आहे आणि फार भेदक आहे असं मला वाटतं. तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणी कोंडा,
तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणी कोंडा, वहाण पायी अंगी कांबळी उषा खाली धोंडा. हे जे आपलं मराठी पण जे हे फार म्हणजे हा अत्यंत नापीक असा प्रदेश एकेकाळचा. वर गुजरात आणि खाली कर्नाटक हे अतिशय सुपीक. तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणी कोंडा, वहाण पायी अंगी कांबळी उषा खाली धोंडा. तरी सुद्धा काय करतो तो? विळा कोयता धरी दिगंबर दख्खनचा हात. विळा कोयता घेऊन काहीतरी करतो त्या जिराईत जमिनीमध्ये, पाणी नाही. विळा कोयता धरी दिगंबर दख्खनचा हात, इकडे कर्नाटक हसतसे तिकडे गुजरात. आणि मग तो चिडतो की सर मी एवढा प्रयत्न करतोय सगळं याच्यामध्ये काहीतरी पिकवायचं आणि हे हसतायत मला. आणि मग आणि मराठा भाला घेई दख्खन कंगाल, आणि मराठा भाला घेई दख्खन कंगाल, इकडे इस्तंबूल थरारे तिकडे बंगाल. आता इस्तंबूल थरारे का तुम्हाला कळलं की नाही मला माहिती नाही. इस्तंबूल म्हणजे तुराणी लोकांचा देश, मुघलांचा, आणि बंगाल म्हणजे रघुजी भोसलेने जे काय बंगालचं केलेलं होतं ते. म्हणून आणि मराठा भाला घेई दख्खन कंगाल, इकडे इस्तंबूल थरारे तिकडे बंगाल. धन्यवाद. धन्यवाद सर. मी रितेश देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी आता मंचावरती यावं आणि आपल्यासमोर कविता सादर करावी. रितेश देशमुख सरांना विनंती की आपण कृपया मंचावरती या आणि कविता सादर करा. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि त्यानिमित्ताने इथं हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला. राजजी हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ते विचारत नाहीत, ते सांगतात. हा त्यांचा मैत्रीचा एक उत्तम गुण आहे. म्हणून त्यांच्या सांगण्यावरून आज आम्ही सगळे मित्र त्यांच्यासाठी इथे उपस्थित आहोत. खरं म्हणजे ह्या स्टेजवरती, ह्या मंचावरती एवढे मान्यवर आहेत. माझी जागा तिथं नाहीच आहे, माझी जागा इथं असली पाहिजे होती. पण मला हा मान दिल्याबद्दल राजजी मी आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय आशाताई, आदरणीय जावेद साहेब, आदरणीय राजसाहेब आणि इतर सर्व मंडळी. खरं म्हणजे कविता म्हणायचं आणि माझा असं काहीही संबंध नाही आहे. तरी पण मी प्रयत्न करणार आहे. अशोक मामांचं झाल्यानंतर आता मी काय म्हणू याच्यावरती आणि कसं म्हणू, काय म्हणू हे मी ठरवून आलो आहे, पण कसं म्हणू ह्याच्यावरती प्रश्नचिन्हच आहे. सगळेजणच म्हणाले की 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वीच आम्हाला कळलं की इथे कविता म्हणायची आहे. पण मी आशूंचं ऐकलं, अतिशय उत्तम आशू. पण राजजींना मला विचारायचं की खरंच ह्यांना पण 4 दिवसच सांगितले होते का, हा प्रश्न मला पडलेला आहे. का तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं होतं? कुठल्याही गोष्टीत एवढी तयारी करून येतात ते, म्हणजे खरंच ही अत्यंत चांगली गोष्ट यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. आणि मी जी आज इथे कविता सादर करणार आहे ते माझे मित्र वैभव जोशी, आपण म्हणायचं त्यांची एक कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे जय हे. आपण सर्वच चित्रपट पाहायला जातो आणि चित्रपट पाहताना पडद्यावरती राष्ट्रगीत
सुरू झाल्यावर काय होतं त्याबद्दल ही कविता आहे. पडद्यावर राष्ट्रगीत दिसते, उभे राहतो आम्ही. कुणी सुरुवातीला उठतो, कुणी हळूहळू सावरतो. सावधान समजत नाही, विश्राम आठवत नाही. मग लाजत लाजत आम्ही पुटपुटतो काही ओळी. व्हायब्रेटवर थरथरतो मोबाईल त्याच वेळी. कुणी आर्त मनाने गातो, आवाज वाढवतो थोडा. कुणी आर्त मनाने गातो, आवाज वाढवतो थोडा. वळतात शेकडो माना, हा कोण असावा वेडा. वळतात शेकडो माना, हा कोण असावा वेडा. जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही. जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही. तो मुक होऊन जातो, मग पुढे पाहतो आम्ही. तो मुक होऊन जातो, मग पुढे पाहतो आम्ही. हे सिंध कुठे आहे हो, उत्कल की उच्कल बंगा. आधी यमुना येते ना, का विंध्य हिमाचल गंगा. कोणी लिहिले आहे हो, बायको विचारत असते. कोणी लिहिले आहे हो, बायको विचारत असते. ताज्या वेफरचे पाकिट हातात कुरकुरत असते. उत्सुकता पूर्ण शिगेला, पिक्चरची वेळा आली. उत्सुकता पूर्ण शिगेला, पिक्चरची वेळा आली. जय हे होताच पटापट, बसतो आम्हीही खाली. छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला. छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला. ही ॲड कशाची होती, विकले कोणी कोणाला. छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला. ही ॲड कशाची होती, विकले कोणी कोणाला. कुरवाळत म्हणतो डॅडी. कुरवाळत म्हणतो डॅडी, माय पुअर इनोसेंट एंजल. कुरवाळत म्हणतो डॅडी, माय पुअर इनोसेंट एंजल. अँथम म्हणतात ह्याला, अँथम म्हणतात ह्याला, पण ही भारतवाली जिंगल. अँथम म्हणतात ह्याला, पण ही भारतवाली जिंगल. भारत भारत म्हटले की भारतीय होतो आम्ही. भारत भारत म्हटले की भारतीय होतो आम्ही. पडद्यावर राष्ट्रगीत दिसते, उभे राहतो आम्ही. धन्यवाद. धन्यवाद रितेश सर, थँक्यू सो मच. फार सुंदर कवितेची निवड होती. आपण आपल्या सोयीनुसार, आपण संधीनुसार देशभक्त होतो याच्यावरती भाष्य करणारी कविता होती. थँक्यू रितेश सर, थँक्यू सो मच. मी आता विनंती करतो अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना की त्यांनी मंचावरती यावं आणि कविता सादर करावी. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना विनंती की आपण मंचावरती यावं आणि कविता सादर करावी. खूप मनापासून तुमचं स्वागत. नमस्कार. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार. आज इथे महाराष्ट्राचे अनेक दिग्गज व्यक्तींसोबत मी उभी आहे आणि माझी गणना इथे होणं ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. पण सुरुवातीलाच एक कबुली. मी स्वतःला अस्सल महाराष्ट्रीयन म्हणायला थोडीशी संकोचते, कारण माझा जन्म जरी बेंद्र्यांची सोनाली म्हणून झाला असेल तरी माझे वडील कायम महाराष्ट्राबाहेर पोस्टिंगवर असल्यामुळे माझं संपूर्ण बालपण भारतभर फिरण्यामध्ये गेलं. आम्ही इतक्या वेळा घरं बदलली की घरचा पत्ता लिहिण्याच्या आधी आम्ही पुढच्या शिफ्टिंगचा विचार करायचो. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्टीत मात्र कोणतीही तडजोड नव्हती, आमच्या घरातला मराठी बाणा. कुठेही राहिलो, कितीही भाषा शिकल्या, कुठल्याही वेगवेगळ्या भाषेचे मित्रमैत्रिणी केल्या, तरी आमच्या घरात मात्र मराठीच बोललं जायचं. त्यामुळे 100% महाराष्ट्रीयन म्हणू शकत नसले
तरी मराठी ही माझ्यासाठी घर आहे, सुरक्षित, उबदार असं घर. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर लहानपणी मराठी साहित्याशी सुद्धा फारशी गोडी लागली नाही. मग नंतर हिंदी चित्रपटात आली आणि तिथेही मराठी लेखन वाचन कमीच झालं. तरीही काही गोष्टी मनाच्या तळाशी घट्ट रुजून बसतात. विंदा करंदीकरांची देणाऱ्यांनी घेत जावे ही कविता त्यापैकी एक आहे. ही कविता म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती एक मनाची अवस्था आहे, जगण्याचं एक दृष्टिकोन आहे. आणि जसं जसं आयुष्य समृद्ध होत जातं तसं तसं ह्या कवितेचे वेगवेगळे पदर उलगडत जातात. म्हणूनच आज मला ही कविता तुमच्यासमोर सादर करायची आहे आणि मला खात्री आहे हे शब्द तुमच्या हृदयात नक्कीच घर करतील. घेता, कवी विंदा करंदीकर. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कडाकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामच्च्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. खूप मनापासून तुमचे आभार. आणि आता एक असं नाव ज्यांच्या लोकप्रियतेला, ज्यांच्या विचारांना, ज्यांच्या बुद्धिमत्तेला कुठल्याही भाषेचं, जातीचं, देशाचं बंधन नाही. आपल्या जन्माच्याही आधीपासून ज्यांनी लिहिलेले डायलॉग्स आपण ऐकत आलेलो आहोत, पाहत आलेलो आहोत, ज्यांचे आपण खूप मोठे फॅन्स आहोत. अनेक कलाकारांना ज्यांनी त्यांच्या वाक्यांमुळे सुपरस्टार केलं. आपल्या सगळ्यांचे लाडके जावेद अख्तर साहेब. मी अनेक नटांचे इंटरव्ह्यूज ऐकतो, पाहतो, त्याची पारायण करतो. तितके मी त्यांचे व्हिडिओज पाहतो, मला ते अत्यंत आवडतात. त्यांचं मध्यंतरी एक वाक्य मला खूप आवडलं की तुम्हाला भावनांचा बंगला जर फार मोठा बांधायचा असेल तर शब्दांच्या विटांचा संग्रह खूप करून ठेवा, असं म्हणणारे जावेद अख्तर साहेब. मी यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं आणि आपले विचार मांडावे. मंच पे बैठे बुद्धिजीवियों, आदरणीय देवियों, सज्जनों, मैं इस मंच पे बैठा बहुत देर से सोच रहा था कि मैं यहाँ क्यों बैठा. मैं हिंदी जानता हूँ, उर्दू जानता हूँ, मराठी जानता हूँ. इस मंच पे इतनी देर से क्यों बैठा. फिर मुझे ध्यान आया कि आजकल बहुत से लोग बहुत सी जगहों पे बैठे हैं जहाँ उन्हें नहीं बैठा होना चाहिए था. तो एक मैं भी सही. तो मैं पहले तो धन्यवाद करूँगा अपने बहुत पुराने और बहुत अच्छे दोस्त आशुतोष जी का. उन्होंने बहुत सारी ऐसी बातें कह दी जो मैं कहना चाह रहा था, और अच्छा है कि उन्होंने कहा, इसलिए कि उन्होंने जितनी अच्छी तरह कहा शायद मैं नहीं कह पाता. लेकिन दो बातें एक आध जो रह गई वो मैं पॉइंट आउट करना चाहूँगा. मुझे बड़ी हैरत होती है जब एक आम महाराष्ट्रियन नहीं जानता कि उसका धरोहर क्या है. ये मामूली धरोहर नहीं है, ये नहीं है कि हर जगह ऐसा मिल जाता है. आप देखिए मुक्ताबाई, जनाबाई, बहनाबाई जिनका जिक्र किया है इन्होंने, ये उस वक्त एक माननीय, आदरणीय, एक सुपरस्टार पोएटेस थी कि जब यूरोप में कोई औरत अगर लिखती थी तो उसे एक मर्द का नाम देना पड़ता था. ये यहाँ पॉसिबल था. इवन नॉर्थ इंडिया में भी बहुत जगह सिर्फ जो कोडजाज हैं वो तो शायरी वारी कर लेती थी, शरीफ औरतों का ये काम नहीं समझा जाता था. ये लिबरेशन, ये एम्पावरमेंट औरत का यहाँ था.
जहाँ तक संत ज्ञानेश्वर हूँ, संत तुकाराम हूँ, संत एकनाथ हूँ, पता नहीं आप लोग उन्हें कितना याद करते हैं। मुझे ये हैरत होती है कि चाहे तेलुगु अपना मराठी के अन्नभाऊ साठे हों, पीएल देशपांडे हों, विजय तेंदुलकर हों, अगर नॉवलिस्ट आप बोलिए तो नासी फड़के हो, खांडेकर हों, दलित पोइट्स हों तो दिया पवार, फिर एक फीमेल पोइट है, वेरी इंपॉर्टेंट पोइट, प्रज्ञा पवार। दिया पवार तो उनके फादर थे। नामदेव ढसाल, नाम आप गिनते जाइए। पीके अत्रे, पीके अत्रे का एक पता नहीं कितने लोगों को मालूम है कि उन्होंने एक दैनिक मराठा एक पेपर निकाला था और उन्होंने किसी से पैसा नहीं लिया। उन्होंने कहा हर महाराष्ट्रियन मुझे सिर्फ 1 रुपया देगा, मैं 2 रुपये नहीं लूँगा। और 1-1 रुपया लोगों से लेके उस पेपर को चलाया। ये 2 जगह मुझे मालूम है हिंदुस्तान में, एक बंगाल और एक महाराष्ट्र, जहां कम से कम आज से 25-30 साल पहले तक तो गरीब से गरीब आदमी और एक जो मध्यम वर्ग का परिवार होता था, उसके बजट में पुस्तक का हिस्सा होता था कि ये मैगजीन लेने हैं, ये किताबें इतनी तो खरीदनी है इस महीने। मुझे मालूम नहीं अब बजट चेंज हो गया है कि वही है, मगर इसको सेलिब्रेट क्यों नहीं करते आप लोग? मैं तो इस शहर में चारों तरफ घूमता हूँ, मैंने तो इन बड़े बड़े राइटर्स के, बड़े बड़े पोइट्स के कोई स्कल्पचर कहीं देखे नहीं है, बड़े चौराहे इनके नाम पे देखे नहीं है। क्यों? ये एक ऐसा सीक्रेट क्यों है जिसे ढूंढना पड़ता है? इस पे तो आपको गौरव होना चाहिए, मगर कोई वजह है कि कुछ इस मामले में आप बहुत अंडर प्ले करते हैं। ये बात ठीक नहीं है। हम तो होना ये चाहिए कि अगर आदमी मुंबई के एक कोने से दूसरे कोने जा रहा है तो हर चौहे पे बड़े कलाकार का, भले बड़े संगीतकार हो। हमारे संगीत में महाराष्ट्र का क्या कंट्रीब्यूशन, स्पोर्ट्स में महाराष्ट्र का क्या कंट्रीब्यूशन है, साहित्य में महाराष्ट्र का क्या कंट्रीब्यूशन, और देश में आने वाले नए विचार। गेट वे ऑफ इंडिया सिर्फ वहाँ नहीं है ताज में के सामने, ये मुंबई जो है, ये महाराष्ट्र जो है, ये गेट वे ऑफ इंडिया है। पूरा दलित मूवमेंट कहाँ से शुरू हुआ? यहाँ से हुआ। जो नए विचार आए, दुनिया हिंदुस्तान की पहली लेडी डॉक्टर एक महाराष्ट्रियन थी। कहीं है उसका स्कल्पचर, स्टैचू उसके नाम का, लोग जानते हैं उसके बारे में। आपके घर में खजाना गड़ा हुआ है और आप उसे बाहर नहीं निकाल रहे, पता नहीं क्यों। खैर चलिए, तो अब काफ़ी मैंने आपको क्रिटिसाइज कर लिया, अब कुछ दूसरी बातें करूं। ये क्या है? क्या पहले हमेशा भाषा और साहित्य, इनकी आज की दुनिया में इनकी क्या महत्वता क्या है, क्यों जरूरी है? जब जैसा कि राज जी ने कहा कि मैंने हमेशा ये कहा है कि लोगों को अपनी मातृभाषा आनी चाहिए। क्यों आनी चाहिए? ऐसी क्या बात है भाई? अब ऐसी अगर मैं भाषाएं आ गई, एक महाराष्ट्रियन फ्लुएंट हिंदी बोलने लगा और फ्लुएंट अंग्रेजी बोलने चला, हो गया काम। तो फिर ये भाषा, मातृभाषा जो है, उसके आने की क्या जरूरत है? और बहुत ज्यादा है। एक बात याद रखिएगा कि पेड़ जितना ऊपर जाए और जितनी उसकी डालियां और शाखें, ब्रांचेस दूर तक फैलें, उतनी ही जड़ें गहरी होनी चाहिए, वरना पेड़ गिर जाएगा। भाषा सिर्फ मैंने कहा और आपने समझा, आपने कहा और मैंने समझा नहीं है, इससे बहुत ज़्यादा है। भाषा आपकी पहचान है। भाषा आपका अपनी ज़मीन से, अपनी धरती से रिश्ता है, अपनी संस्कृति से, अपने इतिहास से रिश्ता है भाषा। आप एक बच्चे को उसकी भाषा से काट दीजिए, वो अपनी संस्कृति से, अपनी तहजीब से, अपने इतिहास से कट गया। अब वो कहीं का भी हो सकता है या कहीं का भी नहीं रहा।
ये बहुत ज़रूरी है। लेकिन कभी कभी मैं देखता हूँ कि लोग अलग अलग भारत में ये बात करते हैं इंग्लिश को साफ नहीं। हमको हमारे बच्चों को मल्टीलिंगुअल होना चाहिए, हमारे बच्चे को इंग्लिश आनी ही चाहिए।